निवडणुका जाहीर होण्याआधी सगळेच राजकीय पक्ष स्वबळाची भाषा करत होते, पण निवडणुका जाहीर होताच समविचारी मित्र पक्षांची युती किंवा आघाडी करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे। आता कोण कुणाला टाळी देणार आणि कोण आयत्या वेळी कन्नी काटणार, पाहूया हा रिपोर्ट। मिनी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजताच युती आणि आघाड्यांच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू झालंय। गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वच प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते, पण आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आपापला पार्टनर शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे। यात सर्वात लक्षवेधी ठरते ती मुंबई महापालिका। गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेले भाजप सेनेचे नेतेच एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडतायत। त्यावरून मित्रपक्षांमधले संबंध ताणले गेले, पण दुसरीकडे युतीच्या वाटाघाटीही सुरू झाल्यात। भाजपच्या बैठकीत एकला चलो रेचा नारा देण्यात आलाय, पण मुख्यमंत्र्यांनी मात्र अजेंड्यावर आधारित युती करण्याचे संकेत दिलेत। तर मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी युतीबाबत शिवसेना विभाग प्रमुखांशी तपशीलवार चर्चा केली आहे। आता केवळ सत्तेकरता युती नाही आहे, ही जी युती आहे ही अजेंड्यावर युती आहे। ही केवळ सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे याकरता युती करायची नाही आहे। आमचं अतिशय स्पष्ट मत आहे, या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याकरता आणि पारदर्शी महाराष्ट्र तयार करण्याकरता अजेंडा तयार होऊन त्या अजेंड्यावर ही युती झाली पाहिजे। स्वबळावर लढायचं की युतीत लढायचं याचे सर्वस्वी निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे घेतात। त्याच्यामुळे ज्या दिवशी उद्धवजी सांगतील की स्वबळावर लढायचं आहे, त्या दिवशी पूर्णपणे शिवसेना स्वबळावर लढायला तयार आहे। उद्धवजींनी जर निर्णय घेतला की युतीत लढायचं आहे तर शिवसैनिक त्या देखील लढायला तयार आहेत। दुसरीकडे 15 वर्ष सत्तेत असताना काँग्रेस राष्ट्रवादीनं अनेक निवडणुका एकत्र लढवल्या, मात्र गेल्या वर्षभरांपासून दोन्ही पक्षातले संबंध बिघडलेत। त्यामुळे आता आघाडी होणार की नाही याची शंका आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं यावेळी आघाडी करता पुढाकार घेतलाय। मी धोरणात्मक निर्णय घेतला की आमचे तिथले जे संघटनेचे लोक आहेत त्यांना मी अधिकार दिलेले आहेत, तर एकत्र जाता आलं तर आम्हाला आनंद होईल, पण ती समंजसपणा दोन्ही बाजूने दाखवायला पाहिजे। 2012 साली मुंबईसह काही महापालिकांमध्ये शिवसेना भाजपची युती होती, त्याचा फायदा देखील दोन्ही पक्षांना झाला होता। काँग्रेस राष्ट्रवादीनं देखील आघाडीच्या जोरावर काही जिल्हा परिषदांची सत्ता काबीज केली होती। आता युती किंवा आघाडी होणार की विधानसभेप्रमाणे ऐनवेळी चर्चा फिसकटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।